नमस्कार मंडळी, आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जाओ. आज आपण ठरलं तर मगच्या भागात 9 डिसेंबरचा भाग आपण बघणार आहोत. प्रिया सुद्धा आता मेहंदीच्या कार्यक्रमाला पोहोचलेली आहे. सायली प्रियाला बघते. प्रिया, ही ते काय करतीये? सावीचं लक्ष नसते. सावी धावपळीने मेहंदीचं वाडगं बदलण्यासाठी जात असते. तितक्यात तिचा धक्का एका काकूला लागतो आणि ती काकू खाली पडते. सायली काकूला विचारते, काकू तुम्हाला काही लागलं तर नाही ना? आणि गिरिजाला म्हणते की मी आलेच, 1 मिनिट. सायलीचा धक्का सावीला लागतो आणि सावीच्या हातातला जो मेहंदीचा वाडगा असतो तो तिच्या चेहऱ्यावर पडतोय आणि सगळेजण सावीच्या चेहऱ्यावरची मेहंदी बघून हसायला लागतात. काय ग, अक्कल नाहीये का तुला? समोर बघून चालता येत नाही का? अगं सावी, काय हे बघ ना मावशी, सगळी मेहंदी सांडवली माझ्या अंगावर. युजलेस. प्रिया सुद्धा सावी जवळ आलेली असते. प्रिया तिथून जाण्याचा प्रयत्न करते. सायली तिचा हात वळते. काय ग तुझं? हात सोड माझा. इथे काय आलीस तू? तुझं काय आहे इथे? आहे काय म्हणजे काय? तू जशी इथे तुझ्या मैत्रिणीसाठी आलीये ना, तशी मी माझ्या मैत्रिणीसाठी आलीये. कोण? ही सावी, ही मैत्रीण आहे तुझी? सायली गिरिजाला विचारते. सावी कोण आहे ग गिरिजा? आहे अशी कुणीतरी. अशीच कुणीतरी आणि हिची मैत्रीण म्हणजे नक्कीच काहीतरी शिस्त आहे. हो ना प्रिया? तू कोण आहेस ग मला विचारणारी? काय प्लॅन आहे ते सांग. काही प्लॅन नाहीये, मी इथे सावीसाठी आलीये. सावीला इथे तू बोलवण्याचा काही संबंधच काय बरं? लग्न माझं आहे, तिचं नाही. सायली प्रियाला परत विचारते, नक्की सांग काय चाललंय ते. काय ग तुला सांगितलं होतं ना साखरपुड्याच्या दिवशी, परत का माझ्या वाटेला आलीस तर वाट लावेल मी तुझी. गिरिजाई चिडून म्हणते, तू कोण आलीस माझी वाट लावणारी? सायली हसते. तू हिला आलीस का मदत करायला? बरोबर आहे, जशी तू तशी तुझी मैत्रीण. सायली ताई, ह्या दोघींना इथे मोडता घालायला आल्या बघ. तू मोडता घातलायस माझ्या आणि रुद्रमध्ये. आईसाहेब बाबासाहेबांना म्हणतात की अहो त्यांना शांत करा. गप्प बसा तुम्ही, आता बघू द्या की पुढे काय होतंय ते. सावी, ही अंगठी दिसतीये ना, तुझ्या समोर घातलीये ना यांनी माझ्या बोटात. वाटेवर नक्की काय करणार आहात तुम्ही इथे आणि कोण आहे तुमच्या मदतीला आणखीन? माझा हात सोड सायली. नशीब समज की मी फक्त तोंडाने बोलतीये. मागच्या वेळेस सारखा गोंधळ घातलास ना प्रिया, तर थोबाड रंगेल तुझं. आणि मी सगळ्यांना सांगते, या मुलीपासून लांबच राहायचं. अत्यंत पाताळयंत्री मुलगी आहे ही आणि हिच्यापासूनही. तू ना बोट खाली. सावीच्या चेहऱ्यावर मेहंदी लागल्यामुळे सावीला चक्कर येत असते. आबासाहेब आईसाहेबाला म्हणतात, बघितलं का, घोरपडाच्या घराला शोभणारी सोन आलीये घरात. गिरिजा, किती बोलशील ग बिचारीला. बघ, बिचारीचं बीपी लो होतंय. मावशी तिथून सावीला घेऊन जाते. सायली प्रियाचा हात सोडते आणि म्हणते, निघ. तू कोण आहेस ग मला सांगणारी? बरोबर, तुला नुसतं ऐकायची सवयच नाहीये ना. सायली प्रियाचा हात धरते, वडत वडत नेऊन तिला साईडला करते. या घरात अशुभ दृष्टी तुझी नको. या घरात आता शुभ कार्य सुरू आहे प्रिया. सायली गिरिजाजवळ येते. गिरिजा, विघ्न आलं होतं, पण ते विघ्न आपण दोघींनी मिळून घालवलं आणि आता सगळं छान होणार आहे. मी आहे ना तुझ्या बरोबर. चला आपण मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरू करू. सायली गिरिजाच्या हातावर मेहंदी काढते. विमलला कल्पना विचारते, अगं विमल, तू सगळं डेकोरेशनचं सामान काढून ठेवलंस ना? हो वहिनी, मी सगळं काढून ठेवलंय. लाइटिंग्स काढल्यात आणि फुलांच्या माळाही काढल्यात. बरं ठीक आहे. प्रतिमा, मी काय म्हणते, अगं
माझाही कधी कल्पना आपल्याला अस्मितासाठी झोपडा लावावा लागेल अगं. तेही खरंच आहे म्हणा. अगं अजून सामानाची यादी पण करायची आहे ना. नाही, सामानाची यादी मी केलीये. हे बघ 2 याद्या आहेत. हे बघ, हे सगळं ओटीचं सामान आहे आणि हे दुसरी यादी जे लागेल ते. काय सांगतेस काय? हे अगदी उत्तम केलंस हं प्रताप. हे सगळं आणायची तुझी जबाबदारी आहे हं. हो, अगदी करणार. सावीच्या चेहऱ्यावरची मेहंदी प्रिया आणि मावशी पुसत असते. मला ना शंका झाली होती ही काहीतरी गडबड करून ठेवणार. सावीला चक्कर येते आणि ती तिथंच पडून जाते. आता काय करायचं? आणि गिरिजा, तुमच्या हातावर एकमेकांचे नाव काय लिहिले माहितीये? आमच्यासाठी सगळंच नवीन आहे. तुम्हीच सांगा. आता तुम्हाला एकमेकांना असं मेहंदीसारखं जपायचंय. अर्जुन सायलीला विचारतो. जर एकमेकांची नावे जर मनावर कोरलेली असली तर मग एकमेकांची मन जपायची. आणि गिरिजा, तुला माहितीये का लग्नासाठी ही मेहंदी आपण का काढतो? लग्नासाठी मी मेहंदी शुभशकुन मानला जातो. म्हणजे एखादा मंगलमय आशीर्वाद म्हटला तरी चालेल. प्रिया आणि मावशी हे सगळं बोलणं लपून ऐकत असतात. मेहंदी जितकी रंगेल ना तितकं सासरच्याकडचं प्रेम वाढतं असं म्हणतात. आणि तुझ्या हातावरची मेहंदी तर आता गडद रंगणार आहे, खात्री आहे माझी. आणि तेवढंच तुझ्या सासरकडच्याचं प्रेम तुला मिळणार आहे. मावशी खिडकी लावते. इतक्या कष्टाने प्लॅन केला होता तो या सावीने घोळ घालून ठेवलाय. आणि वर तुला शिव्या खायला लागले ते वेगळं. नाही, मी त्या सायलीला जिंकू देणार नाही. सगळ्यांसमोर अपमान केला तिने माझा. आता रुद्र आणि गिरिजाचं लग्न मोडणं तुमचं नाही, माझंही एक मिशन आहे. मिशन आहे हे बोलून फक्त मिशन पूर्ण होत नाही. ही तर अशी पडलीये, कधी शुद्धीवर येईल काय माहित. त्यात ती सायली पण आली गिरिजाच्या मदतीला. येऊ दे, तिलाही मात करू आपण. अजून खूप विधी बाकी आहेत. आज फक्त मेहंदी लागली हाताला, अजून हळद तर बाकी आहे ना. या पुढचा प्लॅन आपल्याला खूप नीट विचार करून करावा लागेल. आता आपला कुठलाही प्लॅन फेल झाला नाही पाहिजे. नाही होणार. सावीच्या बाबतीत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. गिरिजाचा हळदीचा एकदाचा कार्यक्रमच करून टाकते आणि मग सायलीचा चेहरा बघायला मला खूप मजा येईल. ते तुझी मज्जा आहे आणि मी गिरिजाच्या आयुष्यातली मज्जा कशी निघून जाते ते बघते. कधीपासून डोक्यावर बसलीये ती आणि या सगळ्याची सुरुवात तिच्या बाबापासून झालीये. 1 मिनिट, बाबापासून म्हणजे? तिचा बाप आजारी होता आणि त्यांना ऑपरेशनसाठी पैसे हवे होते. मग आमच्या दादासाहेबांना गिरिजाच्या नशिबाची भुरळ पडली ना. मग लग्न करण्याच्या पायी आत येऊन बसली आणि आता ही बया बसली माझ्या डोक्यावर. उतरेल ती तुमच्या डोक्यावरून उतरेल. रेडी? जी मुलगी स्वतःच्या बापासाठी लग्नाला तयार होऊ शकते तीच मुलगी स्वतःच्या बापासाठी लग्न सोडूनही जाऊ शकते. प्रिया, कमाल आहेस तू. आता बघ बापाची लाडकी लेक त्याने कशी उभी राहते. साक्षी मैपतला फोन लावत असते. सॅम, कोणाला कॉल करतेस एवढं? अरे अण्णाचं काय? आता याला काय सांगू? याला सांगितलं तर अजून पुन्हा शिरेल हा. सॅम, अगं काय झालं? अण्णाचं काय? अरे काही नाही. मी कधीचा त्यांना फोन करतेय, मेसेजेस करतेय, पण कशाचाच रिप्लाय देत नाही आहेत. अगं सॅम, त्यात एवढं अस्वस्थ होण्यासारखं काय झालंय? करतील तुला कॉल, कामात असतील किंवा नेटवर्क एरियामध्ये नसतील. आणि मला सांग, आता तुझं नेमकं त्यांच्याकडे काय काम आहे? सॅम, रिलॅक्स. अगं त्यांनी बघितलेत ना तुझे कॉल की ते तुला कॉल बॅक करतील की. झाली मेहंदी काढून. सुंदर, तू ये गिरिजा जवळ बस, आपण छान फोटो काढूत. आता तुम्ही दोघं एकमेकांची मेहंदी वाळवा. अगं पण वाळणार कशी? गिरिजा, तू फुंकर मार ना रुंद्र दादाच्या हातावर. तू जरा गप्प बसत का? फोटोग्राफर
गिरिजा आणि रुद्रचे फोटो काढतो. रुद्र देवी आईकडे बघत विचार करतो की देवी आई, तुझ्या साक्षीने मी यांच्या प्रेमात पडलोय. यांच्याशीच माझं लग्न होतंय. माझ्या एवढं नशीबवान कोण असेल ग? तुझा आशीर्वाद कायम असाच ठेव. गिरिजाही विचार करते, देवी आई, तुला माहित आहे हा लग्न नाहीये, हा व्यवहार आहे आणि तुलाच माहित आहे आता यापुढे काय होणार आहे ते. अहो काय चाललंय तुमचं? उगाच चावटपणा नका करू. जाऊ द्या मला, बाहेर प्रिया आलेली आहे, ती काड्या करेल, मला जाऊ द्या. हे बघा, हात सोडा. तू प्रियाला जे ऐकवलंस ना सगळ्यांसमोर, त्यानंतर ती काही करणार नाही. आणि जेव्हा मला सायली 2.0 दिसतेस ना, तेव्हा मी अजूनच प्रेमात पडतो. हे सगळं मला माहिती आहे, पण आता सध्या मला जाऊ द्या. नाही जाऊ देणार. अहो काय चाललंय तुमचं? आणि इथे कुठे? अर्जुन मेहंदीचा कोण काढतो. मेहंदी? हे काय आहे? आपल्या लग्नात आपण कुठलीच अशी विधी नाही करू शकलो. मग आज ही संधी मी कशी काय जाऊ देईल? अर्जुन सायलीच्या हातावर अर्जुनचा ए काढतो आणि सायली अर्जुनच्या हातावर प्रतिमाजवळ साड्या घेऊन येते. प्रतिमा, हे बघ ना, यातली कुठली साडी देऊ मी अस्मिताला? अगं मला का विचारतेस? अस्मिताला विचार ना. अस्मिता म्हणते, आत्या तू चॉईस कर ना, तुझी चॉईस खूप छान आहे. बरं. ए अस्मिता, सचिनची काही बोलणं झालं का ग तुझं? कधी येणार आहे? तो आता आहे कुठे? अगं मी सचिनला फोन करायची विसरलीस. ए अस्मिता, सचिनला फोन करून कळव आणि त्याला बोलून घे. अस्मिता मात्र हळू आवाजाने म्हणते, हो करते. आत्ताच कर ना. अस्मिता फोन लावते सचिनला. सचिन काही फोनचा रिप्लाय देत नाही. सचिन, अरे फोन वाजतोय. हो उचलतो. सचिन, अरे किती वेळ लागलास फोन उचलायला? उद्या डोहाळे जेवण आहे माझं, यायचं आहे ना तुला? असं? मग आधी का नाही सांगितलं? अरे आत्ताच ठरलंय, घरच्या घरी छोटंसंच करायचंय. तू येणार आहेस ना? अक्को 100%. बरं, आता मी ठेवतो फोन, नंतर बोलतो, ओके? साक्षी सचिनला विचारते, काय रे, काय झालंय? अगं ते एका जवळच्या मित्राचा फोन होता, त्याच्या घरी फॅमिली फंक्शन आहे ना आणि बोलवलंय, जावं लागेल. मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? जा की. काय ग, काय झालं? काय म्हणाला सचिन? येतो म्हणाला. किती छान रंगली आहे ग गिरिजा तुझी मेहंदी. तू तर म्हणालीच होती नवऱ्याचं नाही तर सासू सासऱ्याचं पण प्रेम येतं त्यात. अगं नवऱ्याचं आलं की सासू सासऱ्यांचं पण तर येतं. काय माहीत सायली, या मेहंदीचा रंग माझ्या नशिबात काय असेल. गिरिजाचा भाऊ आणि बाबा येतात तिला भेटायला. तायडे, शपथ किती छान रंगली ग तायडी मेहंदी. गिरिजा, मेहंदी छान रंगली असं म्हणतात. एकदा का पोरीच्या हातावर मेहंदी रंगली की ती मुलगी परकी होऊन जाते. काय बोलताय बाबा तुम्ही? बरं तुम्ही ओळखलं का? ही सायली. सायली नमस्कार करते. आणि मी ओम, तायडीचा भाऊ. हो का? मी सायली ताई. म्हणजे तू डबल तायडी झालीस का? तायडी सायली ताई. आता बघ, मी ज्यासाठी आलो होतं ते राहूनच गेलं. काय? गिरिजा, हे बघ तुझ्या लहानपणची आठवण अगं, खूप जपून ठेवलंय. हे कानातले पोरी, एवढंच आहे माझ्याकडे तुला द्यायला. बाबा काहीतरीच काय बोलताय? आईचा स्पर्श आहे याला, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. हाच आहे गिरिजाचा बाप आणि तिचा भाऊ. त्यांच्यासाठी ना ती काहीही करायला तयार आहे आणि हेच आपल्याला तिला गायब करण्यासाठी कामी येईल. पहिली गोष्ट, हे दोघे इथे हळदीला येता कामा नये याची व्यवस्था करायला हवी. ते तू माझ्यावर सोड प्रिया. माझी माणसं ते काम करतील, पण पुढे काय? माझा भाऊ आणि बाबा कसे काय नाही आले याचं टेन्शन गिरिजाला येईल आणि ते टेन्शन आपण वाढवणार. पण आपण वाढवायचं कसं? कसं वाढवणार? अगं कुणाकडून तरी तिला निरोप पोहोचायचा की तुझ्या बाबाची तब्येत खराब आहे म्हणून. तुझ्या बाबाची तब्येत बिघडलीये आणि साहजिक
ती हळद सोडून घराच्या बाहेर पडेल आणि एकदा का ती इथून गेली की परत इकडे येणारच नाही. राईट राईट. आणि हे सगळं ना रुद्रची उष्टी हळद लागण्याच्या आधी करायला हवं. त्याची काळजी तू नको करू. माझ्याकडे ना प्लॅन आहे. मैपत आबासाहेबांना म्हणतो की एका दिवसात 2दा वाचलो मी. तो अर्जुन सुभेदार आला होता खोलीत आणि परत तो रुद्र आला म्हणून वाचलो, नाहीतर त्याने बघितलंच असतं मला. अरे निवांत राहा, इथे कोण येणार आहे तुला बघायला. फक्त इथून बाहेर पडू नका म्हणजे झालं. पोलीस नाही, कोर्ट नाही, पण जेल भोगावी लागते मला. त्या गिरिजाला तुम्ही तुमची सून करून घेताय घरात आणून. पण मला एक समजलं नाही, ती बिंडोक मुलगी तुमची सून कशी काय होत आहे. म्हणजे गेम मोठा आहे, पण तुमच्यासारखा माणूस एका अशा मुलीला घरात सून म्हणून आणतो हे काय पचत नाही व आम्हाला. कसं पचवायचं मग? 6 महिने जगवायचं आणि मग आकाशी झेप घे पाखरा, सोन्याचा पिंजरा. 6 महिन्यापर्यंत मग खतम करायचं. म्हणजे 6 महिन्यानंतर हा नाग तिला डसेल. कसं आहे, नागाच्या शरीरात किती विष आहे ते फक्त दुसऱ्या नागालाच कळू शकतं की नाही. 113%. आणि तुमच्या बॉटला वगैरे पण ठेवलेले आहे. ते कपाट आहे ना मागचं, तिथे आहे. गिरिजा भावनुकेने तिच्या बाबाच्या हातातली वस्तू घेते. आता आम्ही येऊ का? नाही म्हणजे उद्या ते गडबडीत द्यायचं राहून गेलं असताना म्हणूनच आज घेऊन आलो. गिरिजा ओमला सांगते, उद्या टाइमवर ये हं. गिरिजा, उद्या तुझी हळद आहे ना. खूप वाईट वाटतंय मला. तुझ्या माहेरचं एकही बाई माणूस नाही आहे अगं तुला हळद लावायला. असं नका म्हणू, सायलीताई आहे ना माझी मोठी बहीण म्हणून. नक्की काका, मी तुमच्याकडूनच आहे. मी गिरिजाला आधीच सांगितलंय, माझा नवरा जरी तुमच्या नवऱ्या बाजूकडून असला ना तरी मी तुमच्या बाजूकडूनच आहे. ओम बाला म्हणतो, इथेच राहूया. नाही, रात्र खूप झालीये म्हणून. हो निघायला पाहिजे. मी येते तुम्हाला सोडायला. अगं गिरिजा, आता तुझ्या हाताला मेहंदी लागली, तू नको जाऊ बाहेर. काका, तुम्हाला तुमच्या मोठ्या लेकीने सोडलं तर चालेल ना? अरे चालेल की. चल गोलू, लई बोललास. गिरिजा ती पिशवी रूम मध्ये घेऊन येते आणि सगळं सामान बघायला लागते. त्यात कानातले खाली पडलेले राहतात, ती उचलते. गिरिजाला तिचा भूतकाळ आठवतो आणि सारखा छकुली छकुली असा आवाज येतो. हा आवाज ऐकून तिला चक्कर येते आणि चक्कर येऊन पडते. सायली आणि आईसाहेब गिरिजाला बघायला येतात. गिरिजा, गिरिजा अगं काय झालंय? गिरिजा उठ अगं. गिरिजा अगं उठ अगं. काकू काय झालंय गिरिजाला? काय माहित नाही. तर अचानक आधी तिला कधी काही घडलं नाही आणि तिने या अशा बाबतीत मला काही सांगितलंही नाही. थांब तू इथे, मी तिच्यासाठी पाणी घेऊन येते. गिरिजा हळूवार शुद्धीवर येते. अगं टेन्शन घेतलंस की काय तू? सायलीताई, हे दुसऱ्यांदा होतंय माझ्या बाबतीत. कोणीतरी पाळणा झोपवताना अंगाई म्हणत होतं आणि त्या बाईचा हाक मारण्याचा आवाज आला, छकुली छकुली. कुणाला? काही माहित नाही. आणि या घुंगराचा काहीतरी संबंध आहे त्याच्याशी. आईसाहेब धावत रुद्रजवळ जातात. रुद्र, लवकर चल. काय झालं आईसाहेब? अरे गिरिजाला चक्कर आलीये. अर्जुन चल लवकर. रुद्र गिरिजाला विचारतो, मी ठीक आहात ना? हे घे पाणी दे तिला. काही नाही, चक्कर आली होती. अगं किती घाबरले होते गिरिजा मी. मला सांग, तू लग्नाचं टेन्शन घेतलंयस का? अहो नाही, आता बरं वाटतंय मला. हे बघ गिरिजा, प्रत्येक मुलीला यातून जावंच लागतं. लग्नानंतर त्यांचं जगच बदलणार असतं. पण तू काही काळजी करू नको, मी आहे ना इथे.
मी तुझी खूप काळजी घेईल आणि तुझ्या बाबतीत होणारा बदल हा चांगलाच असेल. अगदी बरोबर बोलला ताईसाहेब तुम्ही. तुम्हाला इथे कसलाच त्रास होणार नाही. अगं गिरिजा, बघ तुझा नवरा आणि तुझी सासू तुला धीर देत आहे. अगं आणखीन काय हवंय? अगं सायली, तिला माहीत आहे लग्नानंतर आम्ही सासू सुना जरी होणार असलो ना तरी आमच्यात नेहमी मायलेकीचंच नातं आहे. बरं आता तिला आराम करू द्या. उद्या हळदीची दगदग आहेस. अर्जुन आनंदाने म्हणतो. आय एम रिअली सो हॅपी फॉर यू. मी म्हटलं होतं ना तुला की तू खरंच खूप नशीबवान आहे. माहिती आहे मला. माझं जिच्यावर प्रेम होतं तिच्याशीच लग्न होतंय. तिच्यावर प्रेम आहे, तिच्याशीच लग्न होतंय ते तर आहेच. पण गिरिजा खरंच खूप छान मुलगी आहे. पण रुद्र, मला एका वेगळ्याच गोष्टीची काळजी वाटते. ती सगळं खरंच मनापासून करतीये, पण ती या लग्नाला खरंच तयार झाली असेल का? का रे, असा का विचारतोयस तू? म्हणजे तुला असं काही वाटलं का? गिरिजा काही म्हणाल्या का तुला? नाही, तसं काही बोलली नाही ती. आबासाहेब, हे काय? तुम्ही दोघे इथे काय करताय? हो, आम्ही इथे गप्पा मारत होतो. पण तुम्ही जेवण कोणासाठी घेऊन चाललाय? पाहुणे काय कमी आहेत का घरात? नाही म्हणजे तुम्ही स्वतः जेवण घेऊन चाललात. जे काही कोणी व्यक्ती असेल ते खूप स्पेशल असेल, नाही? म्हणजे काय? आम्ही राजकारणातली माणसं ना. आमदार खासदार आले की पाहुणचार करावा लागतो. बरोबर आहे. पण आबासाहेब, तुमच्या स्पेशल पाहुण्यासाठी जेवण आम्ही घेऊन जातो, तुम्ही घेऊन नका जाऊ. बरोबर नाही दिसत ते. राईट रुंद? त्या आम्ही जाऊन देतो. नाही चिरंजीव, नवरदेव तुम्ही, तुम्हाला पाठवणार होय आम्ही? वकील साहेब, तुम्ही आमच्या चिरंजीवांना मदत करा. तुम्ही काय ऐकणार नाही आहात ना माझं? देऊन देतो. सचिन साक्षी डिनरला पोहोचतात. मस्त झालं ना डिनर? एक मिनिट, इथलं ना मी वॉलनट ब्राउनी आईस्क्रीम ट्राय केलं होतं, ते मागूया का? साक्षी मात्र मैपतच्या काळजीतच असते. सचिन, अरे अण्णाला केव्हाचा फोन करतीये पण ते काही रिप्लाय देत नाही आहेत. तू एक काम कर ना, तू त्यांच्या मित्राशी किंवा फॅमिलीशी कॉन्टॅक्ट कर ना. प्रिया साहेबाचा पाठलाग करते. घरात इतके सारे नौकर असताना हा माणूस कुणासाठी एवढं जेवणाचं ताट घेऊन चाललाय? चला शोधूया. शोधल्याशिवाय काही सापडत नसतं. अर्जुन सायली प्रियाच्या मागेच असतात. ओ मॅडम, कुठे फिरताय? काय आहे, नवीन गाव आहे? रात्री अपरात्री असं एकट्याने फिरायचं नसतं. तुला काय करायचंय रे? खरं तर बरंच काही करायचंय प्रिया, पण सध्या एकच गोष्ट लक्षात ठेव. आमचं तुझ्याकडे प्रत्येक हालचालीवर लक्ष असणार आहे. का तुमच्याकडे काही दुसरे कामं नाही आहेत का? यू आर मल्टीटास्किंग, यू नो. आणि तुला ज्यांनी बोलवलंय ना त्या उर्वशी आत्या आणि सावीच्या मागे लागून फार काही करायला जाऊ नकोस. कारण जर का तू या लग्नात मोडता घातलास ना तर याद गाठ आमच्याशी आहे. चला, नेहमीप्रमाणे आपण दोघी एकमेकांच्या विरोधात आहोत. आता ठरवू, तुम्ही जिंकता की आम्ही? प्रिया असं बोलून तिथून निघून जाते. प्रिया थांब. बायको रिलॅक्स. तुम्हाला माहित आहे नाही कशी आहे. हिचे जे काही प्लॅन असतील किंवा आधीसुद्धा आपण पाडून हाणतो, नाही? सायली अर्जुनच्या बोलण्यावर हसते. चुकलो? हाणून पाडवत म्हणायचं आहे का तुम्हाला? तेच ते. पण काही झालं ना बायको, रुद्र आणि गिरिजाच्या लग्नात आपण कुठलेच प्रॉब्लेम येऊ द्यायचे नाहीत. काय मग काय घडते तुळजापुरात? प्रिया महिपतला फोन लावते. ते सोडा हो, माझ्याकडे एक महत्वाची बातमी आहे, ती ऐका. मला महिपतचा सुगावा लागलाय. सुगावा लागला असं म्हणाले मी, सापडलेला नाही. मी शोधून काढेलच त्याला. बरं, मी एक काम करतो, मी लगेच तिकडे येतो. नाही 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 नाही, तुम्ही इकडे नका येऊ. अगं मी तिकडे आलो की तुला मदतच होईल ना. या इकडे या.
इकडे अर्जुन सायली सुद्धा आलेले आहे, त्यांना भेटा. नाही तू शोध तिकडे, मी नाही येत. नागराज बघतो की सचिन उभा आहे. हा सचिन इकडे काय करतोय? तेवढ्यातच साक्षी सचिन जवळ येते. साक्षीला बघून नागराज लपतो. साक्षी सचिन एकत्र. सचिन साक्षीमध्ये गोष्टी रमलेल्या असतात. साक्षी सचिन कारमध्ये बसतात आणि तिथून निघून जातात. हे काय ओळखून नाही वाटते त्याला. सायली अर्जुनला म्हणते, आपल्या लग्नाच्या वेळेसही असंच घडलं होतं ना. येस, त्याच एक्सपिरियन्सचा आपल्याला फायदा होणार आहे. आपण ज्याच्यातून गेलोय ना बायको, त्याच्यातून या दोघांना जाऊ नाही द्यायचं. अगदी माझ्या मनातला बोललात आहो. ऑब्विसली नवरा आहे मी तुझा. तुझ्या मनातलं मला सगळं कळतं बायको, पण तुलाच माझ्या मनातलं कळत नाही. हो का? बघू द्या बरं काय चाललंय आपल्या मनात. असं म्हणतात की मनाचा रस्ता हा डोळ्यातून जातो. मला तुमच्या डोळ्यात बघावं लागेल आणि मग कळेल. प्लीज बघ ना. रुद्र अर्जुनला आवाज देतो. अर्जुन, सॉरी, मी काय चुकीच्या वेळेला आलो की काय? नाही, अजिबात नाही, चुकीच्या जस्ट आधी आलास. अरे देवा, मग तर नंतरच येतो. ये. बरं, गिरिजा कशी आहे आता? त्या बऱ्या आहेत, त्या शांत झोपल्यात आतमध्ये. हो. नाही, कसं आहे ना रुद्र, बायका नेहमी शांत झोपतात. झोप उडते ती आपलीच नवऱ्याची. नाही म्हणजे मला असं काही म्हणायचं नव्हतं. ती खूप मोठी जबाबदारी असते ना आमच्यावर. हो का? बायकांवर नसते का? तुमच्याकडे ऑप्शन्स असतात, आमच्याकडे नसतात ना ऑप्शन. हो, काय म्हणताय तुम्ही? बघितलं ना हे काय म्हणताय? सायली, तुम्ही शांत व्हा. तुम्ही तलवार काढू नका प्लीज. हो, आमचं लग्न आहे, तुम्ही भांडताय कशाला? तुम्ही भांडू नका आता. आम्ही भांडत नाही हो. हे तर जरा तडका मसाला ते म्हणजे कसं आहे ना रुद्र, लग्नानंतर गोड खाऊन मग झणझणीत तडका द्यायचा असतो. संसाराचं ताटही असं गोड, आंबट, खारट सगळ्या चवीने भरलेलं असावं ना. एक्झॅक्टली. वा, या सगळ्या चवीने भरलेलं ताट रेडी आहे. म्हणजे जेवण रेडी आहे, चला जेवायला. सायली गिरिजाला घेऊन येते आणि अर्जुन रुद्रला घेऊन येतो. उर्वशी मावशी म्हणतात, काही झालं तरी गिरिजाची उष्टीला रुद्रची उष्टी हळद लागता कामा नये. हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. सगळेजण खूप आनंदात असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. प्रिया रुद्रची उष्टी हळद खाली टाकते आणि हळदीचा कार्यक्रम संपला. घराला आग लागलेली असते. प्रिया, उर्वशी आणि सावीचा डान्स दाखवलेला आहे. तर रुद्र आणि गिरिजाही खूप छान डान्स करतात. अर्जुन सायलीचा डान्स होतो. अर्जुन सायली सेल्फी काढायसाठी बाहेर आलेले असतात. त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये महिपत दिसतो. तर आता काय महिपत सापडेल का अर्जुन सायलीला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.